नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव 100% होणार 8,000 पर। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पर। पण मोदी सरकारमुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव कशामुळे होणार 8,000 पर आणि असं काय घडले की ज्याच्यामुळे आता या ठिकाणी मोदी सरकारच्या ऍक्शन प्लॅन मुळे कापसाचा बाजारभाव डिसेंबर महिन्यात 8,000 पार होण्याची शक्यता झाली आहे या ठिकाणी निर्माण। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यात मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार 8,000 पर। पण असं काय घडणार आहे मोदी सरकारमुळे की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव हा देशांतर्गत बाजारात होऊ शकतो 8,000 पर? या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभाव पातळीचा जर आपण विचार केला तर ही कापसाची बाजारभाव पातळी आपल्याला 69 ते 72 सेंटच्या दरम्यान दिसत आहे। याचा काही प्रमाणात आपल्याला या ठिकाणी फायदा डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती होताना दिसू शकतो। पण सर्वात जास्त फायदा हा मोदी सरकारच्या एका धोरणामुळे होऊ शकतो की ज्याच्यामुळे कापसाचा भाव 8,000 पार जर डिसेंबर महिन्यात झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। मग मोदी सरकारचं कोणतं धोरण कापसाच्या भावाला डिसेंबर महिन्यात 8,000 पर्यंत घेऊन जाऊ शकते, चला तर मग बघूयात। बघा मित्रांनो, आपण बघितलं नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं। याचा त्या ठिकाणी असणारा सर्वात मोठा पाठीराखा किंवा पाठिंबा कुणाचा हा जर म्हटलं तर क्रमांक 1 ला लाडक्या बहिणीचा व क्रमांक 2 ला कास्तकार बांधवांचा। कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जर विचार केला तर कास्तकार बांधवाचं हे ऋण परतफेड करणं गरजेचं आहे हे समजून नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये असा ठराव मांडण्यात आला की मोदी सरकार 1 तारखेपासून हमी भाव 7,420 रुपये प्रति क्विंटल या दरानं भरघोस प्रमाणात या ठिकाणी कापसाची खरेदी करणार आहे। मोदी सरकारच्या या कापूस खरेदीचा फायदा देशातील व राज्यातील असणाऱ्या कास्तकार बांधवांना होणार कसा ते सांगतो। सध्याच्या कंडिशनला खुल्या बाजारात कापसाचा भाव 6,700 पासून 7,500 च्या दरम्यान आहे। जर मोदी सरकारने 1 तारखेपासून कापसाची 7,420 रुपये प्रति क्विंटल या दराने हमी भावावरती खरेदी सुरू केली तर यामुळे कापसाचा स्टॉक करू इच्छिणाऱ्या या ठिकाणी व्यापाऱ्यांना हा जो कापूस आहे तो महाग घ्यावा लागेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन कमी आहे। शिल्लक साठा नसल्यास जमाय म्हणजे काहीही करून जिनिंगला 1.5 पटीने जास्त कापसाची खरेदी डिसेंबर महिन्यात करावी लागेल।
मोदी सरकारच्या खरेदीमुळे कापसाची मागणी वाढणार, जिनिंगच्या खरेदीमुळे कापसाची मागणी वाढणार आणि एकाएक कापसाच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। हीच ती तफावत कापसाच्या भावाला सुरुवातीला 7,500 पार घेऊन जाऊन 7,750 पर्यंत घेऊन जाईल आणि 31 डिसेंबर पर्यंत मोदी सरकारच्या या मास्टर स्ट्रोकमुळे जर कापसाचा भाव हा 8,000 पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते 7,500च्या वर कापसाचा भाव मिळायला लागला की त्यानंतर आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्यात कापसाची विक्री करण्याचा विचार केला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।